मान्सून मध्ये वॉटर स्पोर्ट्स बंद असतात बिकॉज ऑफ हाय टाइड्स, पण बॅक वॉटर मध्ये कायाकिंग सुरू असतं आणि ते करता करता आम्ही इतक्या दूर गेलो जिथे कोणीच नव्हतं आणि फक्त पॅक्स होते. नमस्कार, माझं नाव आहे आदित्य आणि वेलकम टू द एपिसोड 3 ऑफ अनप्लॅन्ड गोवा. बटरफ्लाय बीच वर खूप वेळ रिलॅक्स करून आम्हाला भूक लागली आणि गोव्याला आलो आहे तर फिशचं ट्राय करणारच होतो. जेवण करून आम्ही कोला बीच साठी निघालो, जे खूप जवळ होतं आणि तिथे आम्हाला कायाकिंगचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता. बट रस्त्यातच तिथल्या एका लोकल माणसांनी आम्हाला साईडला थांबवलं आणि सांगितलं की कोला बीच तर बंद आहे बिकॉज ऑफ हाय टाइड आणि तिथे कायाकिंग सुरू जरी असेल तरी तिथे खूप क्राऊड असणार आहे. या रील्स मुळे ना सगळे प्लेसेस फेमस होत चालले आणि पूर्ण क्राऊड तिथेच जातो. सो आम्ही डिसाईड केलं की इथेच कायाकिंग करूया. 500 रुपीज फॉर 1 आवर याचे चार्जेस होते. तसं पण ही जागा कोला बीचचं बॅक वॉटरच आहे. बॅक वॉटर म्हणजे एक अशी जागा जिथे समुद्राचं पाणी असते पण शांत असते आणि हाय टाईडचा जास्त फरक पडत नाही. तिथे करणं काय आणि इथे करणं सेमच होतं. सो आम्ही बसलो आणि निघालो. स्टार्टिंगला चालवायला थोडी डिफिकल्टी जातेच कारण पूर्ण गेम कोऑर्डिनेशनचा आहे, जे आम्ही लवकरच शिकलो. आणि कायाकिंग करता करता आम्ही इतक्या समोर गेलो जिथे दुसरं कोणीच नव्हतं, फक्त आम्ही दोघं आणि खूप सारे बॅट्स. ते बघून तर आम्ही तिथून स्पीड मध्ये निघालो. ऑलरेडी जेवण झालं होतं आणि डायरेक्ट आम्ही कायाकिंग करायला बसलो, त्यामुळे आम्ही खूप थकलो होतो आणि रूमवर जाऊन झोपायची इच्छा होत होती. पण जाताना आम्हाला एका रोडवर खूप गर्दी दिसली. नंतर लक्षात आलं की अरे इथे तीच जागा आहे जिथे डिअर जिंदगीची शूटिंग झाली होती. आम्ही पण या गर्दीचा पार्ट होणार होतो, पण आमची झोप इम्पॉर्टंट होती म्हणून या प्लेसला आम्ही नेक्स्ट लोकेशन मध्ये ऍड करून ठेवलं. झोपेतून उठून पहिले आम्ही स्विमिंग पूल मध्ये फ्रेश व्हायला गेलो आणि रात्री पिझ्झा खायला गेलो, विच वॉज आवर बॅड चॉईस. डे 3 ला आम्ही सकाळी उठून गेलो पारामादानी रोडला, विच इज ऑल्सो नोन ॲज डिअर जिंदगी रोड. सकाळी आलो होतो म्हणून इथे जास्त क्राऊड नव्हता आणि ही जागा फक्त फोटोजेनिक आहे, बाकी इथे काही बघण्यासारखं नाहीये. नंतर आम्ही गेलो बागा बीच, जो मोस्ट विजिटेड बीच आहे गोवामध्ये. जर कोणी फर्स्ट टाइम येत असेल तर तो या बीचला तर नक्कीच येणार. आय लव्ह गोवाचं टी शर्ट घालून. इतकं हायटाईड बघून तर आम्हीच 2 पाऊल मागे होतो आणि हे लोक तिथे चक्क झोपा काढत होते. तेवढ्यात तिथल्या लाईफ गार्डने त्यांना रागवलं आणि आम्ही त्याच्याशी मैत्री करून त्याला एक फरमाईश केली. बागा बीचवर बोर झाल्यानंतर आम्ही गेलो आमच्या हॉस्टेलच्या बॅकसाइड एरियामध्ये, जिथून पूर्ण समुद्र दिसतो. आमचा विचार तर होता की खाली जायचं, पण हे हायटेड बघून आम्ही दुरूनच नाही बोललो. पण तेवढ्यात एक माणूस आला जो मासे पकडायला खाली चालला होता आणि थोड्या वेळाने त्याला आम्ही परत स्पॉट केलं तर तो समुद्राच्या मध्ये डायरेक्ट मासे पकडत होता. आय नो की त्यांना सवय असणार, पण हे बघून तर आमचीच फाटली. दॅट्स इट. भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये, जिथे आम्ही गेलो होतो एका प्रायव्हेट बीचवर. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि नेक्स्ट एपिसोड साठी फॉलो नक्की करा.